नमस्कार मंडळी, आज आपण महाशिवरात्री विशेष मस्त असं थंडगार साबुदाणा फ्रूट कस्टर्ड तयार करूया। बरेच जण उपवासाला मिठाचे पदार्थ खात नाही, तर असा तुम्ही एकदा हा पोटभरीचा आणि थंडगार कस्टर्ड नक्कीच ट्राय करून बघू शकता। त्याच्यासाठी कढई घेतली, थोडं पाणी घालायचं आणि अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी गाईचं दूध सुद्धा वापरू शकता। मस्त असं दूध चांगलं गरम झालं की आपल्याला तयार करून घेतलेला साबुदाणा घालायचं। साबुदाणा मी साधारण 3 ते 4 तास भिजवून घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बारीक साबुदाणा सुद्धा वापरू शकता। मस्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण साबुदाणा घातल्यानंतर आपल्याला हे सारखं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं असं तयार होतो। मस्त घट्टसर झालं की चवीपुरतं वेलची पावडर घालायची। तुमच्याकडे उपवासाला नाही चालत तर नाही घातली तरी चालेल। मस्त असं बघा घट्ट झालं की बाजूला ठेवायचं। त्याच्यासाठी पॅनमध्ये थोडं तूप घ्यायचं, आवडीचे ड्रायफ्रूट घ्यायचे आणि ड्रायफ्रूट मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचे आणि तयार केलेली खीर आहे ना त्याच्यात घालून घ्यायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं। तयार झालेली खीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा पूर्णपणे गार झाल्यानंतर याच्यात फ्रूट घालून घ्यायचं। आवडीचे फ्रूट तुम्ही इथे वापरू शकता। इथे मी केळी, सफरचंद आणि डाळिंब वापरलेला आहे। घेतलेली फ्रूट घालून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडं घट्ट वाटत असेल तर थोडं दूध घालून घ्यायचं, म्हणजे गार केलेलं। अजून छान दिसण्यासाठी मस्त डाळिंब घालायचं। महाशिवरात्रीच्या उपवासासाठी किंवा आता उन्हाळा चालू झालेला आहे, पोटाला थंडावा देणारा कस्टर्ड तुम्ही नक्की ट्राय करून बघा।